जलगांव जिले के भड़गांव तालुका के गिरनापट्टी के घोसरडी गौड़गांव क्षेत्र के आदर्श किसान नामदेव बाबूराव मराठे के एक पुत्र राजेंद्र नामदेव पाटिल रेलवे विभाग में कार्यरत हैं और दूसरे पुत्र राहुल नामदेव पाटिल MSF फोर्सेज में कार्यरत हैं। वहीं उनकी घोसरडी शिवार स्थित छोटे से 57 आर फार्म में जेन टिश्यू कल्चर कहले की नवीनतम तकनीक का उपयोग कर रहे हैं, जिसमें ड्रिप, सॉल्वेंट और रासायनिक पदार्थ की डबल ट्यूब और आधुनिक उपकरणों की मदद से पल्प का उपयोग कर लगभग 25 किलो की उपज प्राप्त कर 10 से 12 लाख की आय प्राप्त कर रहे हैं। खास बात यह है कि दोनों भाई सरकारी नौकरी में होने के बावजूद जितना समय मिलता है अपने पिता की मदद से दिन रात खेती करते हैं। चूंकि नासिक स्थित सहादरी कंपनी द्वारा केले का निर्यात इराक और ईरान को किया जा रहा है, इसलिए किसानों को आमतौर पर 2500 रुपए प्रति क्विंटल का दाम मिल रहा है। यह उन किसानों के लिए एक प्रेरणादायक उदाहरण है जो खेती की किफायती कीमत का रोना रो रहे हैं। यह इस बात का एक अच्छा उदाहरण है कि कैसे कृषि का आधुनिकीकरण करके आय बढ़ाई जा सकती है। ग्लोबल इंडिया टीव्ही के लिए जलगांव से भीमराव कोचुरे की रिपोर्ट। 22 ऑगस्टला लावलेली आहे, जैन कंपनीचं रोप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर धनश्री कंपनीचं सगळं आम्ही काही औषधी वगैरे ते सगळे काही आपण वापरलेले आहेत। काही खताचे 2 डोस टाकलेले याला आणि आम्ही परत याला BI केलेले आहे, म्हणजे कंबाळमध्ये BI केलेलं इंजेक्शन म्हणतात त्याला आपल्या साध्या भाषेत। तर इंजेक्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये केडाला क्वालिटी वगैरे राहते बुवा, चिकणे वगैरे येते बुवा असं। BI म्हणजे काय? ब्लड इंजेक्शन म्हणतात त्याला। आणि असं ज्यावेळेस कमळ निघतं त्याच्यामधून तर ते आकाशाकडे रास्तं, त्यावेळेस त्याच्यापासून 3 ते 3.5 इंचावर आपण ते पंपद्वारे BI करतो। त्याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर किंवा आयडॉल घेतो याच्यामध्ये स्प्रेसाठी। तर त्याच्याने केल्यानंतर मालाला क्वालिटी वगैरे येते आणि बिना BI जर केलं तर केडांवर डॉट वगैरे पडतात। तर BI केलं राहिलं तर आपल्याला माल एक्सपोर्ट होतो बा, 100% एक्सपोर्ट होतो आपला माल। राजू दादा, तुम्ही एक रेल्वे कर्मचारी, तुमचे बंधू राहुल दादा हे MSF मध्ये, तरी एवढं करून सुद्धा तुम्ही शेतीला कसं वेळ देतात बुवा आणि कसं याला होतं? जसं आम्हाला जसा टाइम भेटलो आम्ही तसा रात्र समजा रात्री आम्ही मटर वगैरे सोडून घेता, या मागलं काय रहस्य आहे? काय आमच्या वडिलांचं सगळं काही कष्ट आहे, सगळं काही आम्ही ते त्यांना मदत वगैरे करतो बस। आणि फवारणी वगैरे किंवा घडांवर आम्ही फवारणी वगैरे घेतलेल्या आहेत ना, आणि रासायनिक फवारणी वगैरे औषधी वगैरे रासायनिक फवारणी वगैरे आम्ही घेतलेलं आहे। याच्यावर ऑयडॉल घेतलेलं आहे, एक कमक घेतलेलं आहे, त्याच्यानंतर विटाफ्लोरा घेतलेला आहे सह्याद्री कंपनीचं। त्याच्याने आम्हाला रिझल्ट खूप छान मिळालेले आहेत। आणि आज जो मळाचा कालावधी किती दिवसाचा झालेला आहे? हा आपला 10.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होते आता, म्हणजे साधारणतः 12 महिन्यात 1 वर्षात याचं संपूर्ण एक वर्षामध्ये आपलं सगळं म्हणजे क्लीन होऊन जाईल इथून। 11 महिन्यात किंवा 12 महिन्यात हा सर्वत्र हे 12 महिन्यामध्ये म्हणजे 12 महिन्यामध्ये पूर्ण आवरून जाईल सगळं माल, हार्वेस्टिंग होऊन जाईल आपला। आणि ही माल कुठे एक्सपोर्ट होता? हा माल एक्सपोर्ट होतोय आपला इराकला। तुम्ही आता इथून कुठं कसगावचे व्यापारी का? नाही, आम्ही हा सह्याद्री कंपनीला दिलेला आहे, नाशिकच्या सह्याद्री। नाशिकची सह्याद्री कंपनी आहे, ते आपला माल घेऊन जातात एक्सपोर्टसाठी। तरी साधारण आज काय भाव आहे? हा आम्ही दिलेला आहे 2451 दिलेला आहे। बरं, आपल्या साईडची जी केडी आहे आणि रावेर साईडची जी केडी आहे त्याच्यात जो भाव फरक आहे याविषयी काय सांगणार आहे? तिकडे जास्त भाव असतो, आपल्याकडे कमी भाव असतो। आपला इकडे असं आहे की आपल्या बोर्डनुसार भाव घेता, त्यांचा तिकडचा ते MP च्या बोर्डनुसार भाव होतो। तर त्याच्यामुळे आपला एक्सपोर्ट आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडा चांगल्या क्वालिटी असल्यामुळे थोडा चांगला भाव दिलेला आहे। नाही तर नॉर्मली भाव जर म्हटलं तर काही एवढा मिळत नाही आपल्याला। म्हणजे एकूण परिस्थिती म्हणजे सुधारित तंत्रज्ञानामुळे तुम्हाला हा भाव मिळाला? सुधारित तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे, सगळं काही क्वालिटी असल्यामुळे आपल्याला हा भाव मिळालेला आहे।